आज आपण तेलपोळी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते बघणार आहोत। नमस्कार, कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तेलपोळी बनवायला थोडीशी अवघड वाटते, पण तितकी ती अवघड नाही आहे। खूप सोपी पद्धत आहे तेलपोळी बनवण्याची। तर मी इथे पुरण घेतलेला आहे। पुरणाचा एक छोटा गोळा आपल्याला अगोदर बनवून घ्यायचा आहे आणि नंतर कणिक भिजवून घेतली आहे। कणिक भिजवताना 2 वाटी गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, पाव वाटी मैदा टाकायचा, मस्त मऊ लुसलुशीत अशी कणिक मळून घ्यायची। कणिक एका भांड्यामध्ये ठेवायची, त्याच्यामध्ये अर्धी वाटी तेल टाकायचं। तेलामध्ये 10 ते 15 मिनिटे कणिक व्यवस्थित अशी मुरू द्यायची। आता कणिक छान भिजली की आपण पोळ्या लाटून घेऊयात। तर एक पिठाचा गोळा घ्यायचा, त्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं। तेलपोळी म्हणल्यावर त्याला तेल थोडंसं जास्तच लागतं। तर आता एक मीडियम साईजचा पिठाचा गोळा घेतला आहे। पोळी पाटावरती एक प्लास्टिक पेपर आपल्याला टाकायचा आहे, त्याच्यावरती 1 चमचाभर तेल टाकून घ्यायचं। सर्व पेपरला तेल व्यवस्थित असं लावून घ्यायचं। प्लास्टिक पेपरमुळे पोळी अजिबात चिकटत नाही। आता कणकेचा गोळा आपण याच्यावरती ठेवूयात आणि थोडंसं याला हाताने असं पसरून घेऊयात। एक छोटी पोळी त्याची बनवून झाली की याच्यावरती आपण आता पुरण ठेवूयात। पुरणाचा एक गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे। पुरण थोडंसं जास्त घालायचं, म्हणजे पोळी खायला छान लागते, तोंडात टाकताच विरघळते। तर आता आपण फक्त याला असं एकत्र करून घेऊयात आणि दोन्ही हातांनी हा गोळा हातावरती असा फिरून घ्यायचा। वरती जी जास्तीची कणिक आहे ती आपल्याला अशी गोळा करून घ्यायची आहे आणि ही कणिक काढायची नाही, आपल्याला याच्यामध्येच ही कणिक राहू द्यायची आहे, म्हणजे पोळी फुटत नाही। आता वापस आपण याची पोळी बनवून घेऊयात। हाताला थोडंसं तेल लावायचं आणि हलक्या हाताने ही पोळी आपल्याला अशी पसरवून घ्यायची आहे। तर सर्व बाजूने एकसारखी अशी ही पोळी आपल्याला पसरवायची आहे। थोडंसं आपण तिला पलटी करून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तिला तशीच पसरवून घेऊयात। आता जवळपास अर्धी आपली पोळी झालेली आहे आणि आता उरलेली पोळी आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायची आहे। हलक्या हाताने ही पोळी आता आपण लाटून घेऊयात। तर बेलणं दोन्ही हातांमध्ये धरायचं आणि अगदी हलक्या हाताने याच्यावरती फिरवायचं आहे। आता यापुढे ही पोळी आपल्याला पलटवायची नाही, फक्त पोळीपाट आपल्याला फिरवायचा आहे आणि सर्व बाजूने एकसारखी अशी ही पोळी आपल्याला आता लाटून घ्यायची आहे। पोळी लाटत असताना सुरुवातीला सर्व कडा लाटून घ्यायच्या, नंतर मध्यभागी पोळी लाटून घ्यायची। तर पहा, कडासुद्धा चांगल्या बारीक असायला हव्यात। तर अगदी हलक्या हाताने ही पोळी मी लाटून घेते। खूप जोरात जर लाटली तर तिच्यातील पुरण बाहेर येईल। तर अशा पद्धतीने खूप हलक्या हाताने आपल्याला हिला लाटायची आहे। सोप्या पद्धतीने ही पोळी बनवून तयार होते, अजिबात तुटायची किंवा फाटायची भीती वाटत नाही। पहा, मस्त अशी ही पोळी आता पांगत आहे। खूप सहजपणे ती लाटल्या जाते आणि तुटतसुद्धा नाही आहे। जिथे शेवटी जाड राहिलेली आहे तिथं थोडंसं बेलणं फिरून घ्यायचं आणि सर्वीकडून एकसारखी अशी ही पोळी बनवून घ्यायची। तर आता सर्व बाजूने सारखी अशी ही पोळी तयार झाली आहे। आता आपण तिला तव्यावरती टाकूयात। तव्यावरती टाकताना असं बेलणं ठेवायचं, थोडीशी पोळी अशी बेलण्यावरती लावायची आणि अलगदपणे हिला उचलून तव्यावरती टाकायची। तर पहा, या पद्धतीने पोळीपाट थोडासा जवळ ठेवायचा तव्याच्या आणि अलगदपणे उचलून ती तव्यावरती टाकायची। तुटत नाही, मोडत नाही, मस्त अशी ही पोळी बनवून तयार होते। पोळी भाजत असताना तवा आपल्याला मीडियम टेम्परेचरवर गरम करायचा आहे।
तवा जर जास्त गरम नसेल तर पोळी तव्याला चिटकेल आणि जास्तच गरम झाला तर तरीसुद्धा ती चिटकेल. तर मीडियम टेम्परेचरवर तवा गरम असला म्हणजे पोळी छान अशी भाजल्या जाते. पोळी भाजायच्या अगोदर अर्धा चमचा तेल तव्याला लावून घ्यायचं. आता मस्त अशी ही पोळी आपण मीडियम गॅसवरती भाजून घेऊयात. थोडंसं तेल आपल्याला याच्यावरती अजून लावायचं आहे. ही पोळी अशीच खायलासुद्धा खूप छान लागते. तर पहा मस्त अशी फुगलेली आहे आणि दोन्ही बाजूंनी तेल लावून व्यवस्थित आपल्याला याला भाजून घ्यायची आहे. तर पहा छान असा रंग आलाय आणि मस्त अशी लुसलुशीत आपली ही तेल पोळी बनवून तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि ही तेल पोळी नक्की बनवून बघा. मी सुद्धा 2 ते 3 वेळेसच ही बनवलेली आहे. खूप जास्त वेळेस बनवलेली नाही. तरीसुद्धा छान अशी ही तेलपोळी बनवता येते. खूप सोपी आहे. आपल्याला सुरुवातीला अवघड वाटतं पण तेवढी अवघड ती नाही आहे. खायला मात्र खूप लुसलुशीत आणि अगदी मऊ अशी ही पोळी बनवून तयार होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.